मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेवून वित्त विधेयकातल्या तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत, असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. नोकरदार वर्गासाठी प्राप्तिकरात सूट देऊन मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिल्याचं त्यांनी सांगितलं. ही सवलत वार्षिक 12 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांनाही उपयुक्त ठरेल, असं त्या म्हणाल्या. सीमाशुल्क अधिक तर्कसंगत बनवण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक तरतुदी असल्याचं त्यांनी सांगितलं. निर्यातदारांसाठी जागतिक व्यापाराच्या दृष्टीने सुधारणा केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात मोठी वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. सरकारने मांडलेल्या प्राप्तिकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा केली जाईल, असं सीतारामन यांनी सांगितलं. वित्त विधेयकासंदर्भात विरोधकांनी सुचवलेल्या कोणत्याही सुधारणा मंजूर करण्यात आल्या नाहीत. त्यानंतर लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेत आज बॉयलर्स विधेयक 2024 ही मंजूर करण्यात आलं. बॉयलर्स उद्योगात नियमन, कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि बॉयलर्सची नियमित तपासणी अशा तरतुदी या विधेयकात असून MSME क्षेत्रातल्या बॉयलर वापरकर्त्यांना या तरतुदी उपयुक्त ठरतील, असं उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे.